नमस्कार, मी अश्विनी किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आजची आपली रेसिपी आहे चिकन राईस. जेव्हाही आपण आपल्या घरी चिकन बनवतो, एक्स्ट्रा चिकन राहतं, त्यावेळेला आपण काय करतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. मी काय करते ती रेसिपी तुम्हाला दाखवणार आहे. चला मग रेसिपीला सुरुवात करू. त्यासाठी आपण पाहू शकता हे चिकन आहे राहिलेलं. फ्रीजमध्ये होतं त्यामुळे मी याला गरम करून घेणार आहे. चिकन माझं गरम झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात 1 ग्लास तांदूळ घेणार आहोत. तुम्ही जितके हवे तितके तांदूळ घेऊ शकता. मी 2 जणांसाठी बनवते त्यामुळे मी 1 ग्लास तांदूळ घेतले. चिकन आपलं गरम झालेलं आहे. आता आपण गॅसवरती टोप ठेवायचा. टोपामध्ये तेल टाकायचं. तेल हलकंसं गरम झालं की त्यामध्ये जिरं टाकायचं. कांदा टाकायचा. कांदा छान प्रकारे परतून घ्यायचा. मीडियम आकाराचा कांदा घेतलेला आहे 1. तेजपत्ता टाकायचा. कढीपत्ता टाकायचा. अद्रक लसूण पेस्ट टाकायची. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये टमाटर टाकायचं. टमाटरही छान प्रकारे परतून घ्यायचं. ह्याच्यामध्ये जिरा पावडर टाकायची पाव चम्मच, अर्धा चम्मच धना पावडर टाकायची, हळदी टाकायची, मसाला टाकायचा 1 चम्मच, चिकन मसाला टाकायचा 1 चम्मच आणि चवीनुसार मीठ टाकायचं. तुम्ही आणि थोडासा गरम मसाला टाकायचा. तुम्ही मसाल्यांचे वापर थोडेच करा. कारण की आपण चिकन बनवतानाही मसाले टाकले, त्यामुळे तुम्ही त्या हिशोबाने मसाले वापरू शकतात. आता आपण चिकनचे पीस घ्यायचे, ते ह्याच्यामध्ये टाकायचे, सर्व काही मिक्स करून घ्यायचं. चिकनचे पीस व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आपण ह्याच्यामध्ये धुतलेले तांदूळ टाकणार आहोत. तेही व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता आपण ह्याच्यामध्ये चिकनचा रस्सा टाकणार आहे. तुम्ही चिकनचा रस्सा ग्लासाने मापून घ्या. सर्व काही व्यवस्थित मिक्स करून घ्या. जर चिकनचा रस्सा बरोबर असेल, तर तुम्ही एक्स्ट्रा पाणी नका टाकू. मी ह्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकले, कारण की माझा चिकनचा रस्सा 1 ग्लासच होता. त्यामुळे आता हे जर पाणी थोडं कमी झालं, की आपण ह्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर टाकून ह्याला झाकण ठेवून वाफेवरती शिजवणार आहोत. ह्याला वाफेवरती छान प्रकारे शिजवायचं. आता पाहू शकता आपला चिकन राईस तयार आहे. अशाच रेसिपीसाठी आपल्या अश्विनी किचनला नक्की फॉलो करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू.